श्रावण महिना हा पवित्र महिना, कारण हा खास करून भगवान शिवाचा महिना आहे आणि त्यामुळेच श्रावणी सोमवार अत्यंत कडक पद्धतीने केले जातात। त्याचबरोबर श्रावणी शुक्रवारही पाळले जातात। तर त्यासाठी पदार्थांची पण व्हरायटी हवी नाही का? नमस्कार, मी मिनल मराठे। मी विस्मरणात गेलेला एक चविष्ट पदार्थ दाखवणार आहे। सध्या पिझ्झा, बर्गर, नूडल्स यांचा जमाना आहे आणि या जमान्यात आपण काही जुने पदार्थ जे आहेत ते आपल्या विस्मरणात गेलेत। त्यातलाच हा एक पदार्थ आहे डाळ साबुदाणा। लहानपणी साबुदाण्याची खिचडी म्हटली की आम्हाला खूप कंटाळा यायचा। मग आजी म्हणायची की ठीक आहे, मी तुम्हाला एक नवीन पदार्थ करून घालते आणि तोच हा तो डाळ साबुदाणा। त्याच्यामध्ये साबुदाणा आणि डाळ, वाटली डाळ ह्याचं मिक्सचर असल्यामुळे तो पदार्थ खूपच चविष्ट लागतो। त्यासाठी आता आपण बघूया की काय काय साहित्य घेतलंय ते मी तुम्हाला आता सांगते। भिजवून वाटलेली हरभरा डाळ, भिजवलेला साबुदाणा, ओलं खोबरं, लिंबू, कोथिंबीर आणि कढीपत्ता, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ आणि साखर। पहिल्यांदा आपण आता कढईत हे तेल टाकतोय। तेल जरा वाटली डाळ असल्यामुळे तेल थोडंसं जास्त लागतं, नाहीतर ती डाळ खाली हे होते, त्यामुळे थोडं तेल जास्त घालायचं म्हणजे ती व्यवस्थित मोकळी होते। त्यानंतर तेलात मोहरी घालायची, ती तडतडायला लागल्यानंतर त्यात हिंग, हळद, तिखट अंदाजे थोडं कमी, कारण थोडंसं आपण ह्याच्यात डाळ वाटतानाच त्यात थोडीशी मिरची आपण घातलेली आहे, हिरवी मिरची। त्यात कढीपत्ता घालायचा आहे। त्यानंतर ही जी डाळ आहे ती वाटलेली डाळ आधी आपण त्यात घालणार आहोत फोडणीत आणि ती पहिल्यांदी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आणि तिला वाफ आणायला आपण थोडा वेळ ठेवायची। डाळ आपण मधून मधून थोडी हलवूया, कारण ती मोकळी होईपर्यंत आपल्याला तिला वाफ द्यायची आहे। वाफ आलेली आहे आणि ती अशी छान मोकळी झाली आहे। आता त्याच्यात आपण साबुदाणा घालायचा आहे। साधारण जेवढी डाळ आहे तेवढी किंवा त्याच्यापेक्षा थोडा कमी आपण साबुदाणा ह्याच्यात घालू शकतो आणि मग परत ती व्यवस्थित ढवळायची आहे आणि ढवळून झाल्यानंतर परत वाफ आणायची आहे, पण त्याच्या आधी आपण त्यात चवीला मीठ, साखर, थोडं ओलं खोबरं आपण आधी थोडं ह्याच्यात घालणार आहोत। त्यामुळे एक प्रकारे तो जो पदार्थ आहे हा तो थोडासा मऊसर आणि छान होतो। आतमध्ये आपण वाफ आणताना जर त्यात घातलं खोबरं तर एकदम मऊसर होतो। आणि आता परत आपण वाफ आणायला ठेवतोय। आता ह्याला छान वाफ आली आहे। आता ह्याच्यात आपण थोडं लिंबू पिळायचं आहे। आता हा पदार्थ रेडी झालाय आपला खायला। त्यामुळे आता तुम्ही सुद्धा हा पदार्थ घरी बनवा आणि मुलांनी जर कधी मागितला तर असे पदार्थ त्यांना जुन्या पुरातन काळातले जे पदार्थ जे आहेत जे आपल्या विस्मरणात गेलेत ते तुम्ही नक्की मुलांना तुमच्या खायला घाला। मग त्यांना याही पदार्थांची चव कळेल आणि ते परत तुम्हाला म्हणतील की मला हाच पदार्थ आई तू करून घाल खायला। आता हा आपला डाळ साबुदाणा तयार झालेला आहे आणि त्याच्यावर आपण कोथिंबीर आणि खोबरं, ओलं खोबरं असं घालतोय। आता हा आपला डाळ साबुदाणा तयार झाला आहे आणि तुम्ही तो सकाळी मुलांना ब्रेकफास्ट म्हणूनही देऊ शकता किंवा डब्यात स्नॅक्स म्हणून पण देऊ शकता। त्यामुळे त्यांचं पोट व्यवस्थित भरेल, त्याचप्रमाणे त्यांना एनर्जी पण मिळेल। त्यामुळे नक्की तुम्ही हा पदार्थ करा। धन्यवाद।